आढळतय आणि कुत्र पीठ खातय. कारण लई माजला का तुम्ही हा? कोणामुळे काय बोलावं याचा भान आहे का नाही तुम्हाला हा? अरे काय रे पोट्ट्या हो, गावातल्या जिम्मेदार माणसाबरोबर कसं बोलावं हे पण कळत नाही तुम्हाला. जरा बिन वागा. हा कुणा बरोबर कसं वागायचं कळतंय आम्हाला. दूध खुले नाहीत आम्ही सरपंच. गावचा विकास का झाला नाही? हे शान्या, अजून तुझे दुधाचे दात पडायचे. काय 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 म्हणायचं नेमकं बोल. रागावू नका सरपंच. राहुल दादा, आपण शॉर्टकटने जाऊ. तुम्ही गावचं सरपंच, जसं गावाकडे लक्ष देता तसं घराकडे बी लक्ष द्या. पोरीकडं हो, लाताकडं. ए, काय सांगायचं ना ते स्पष्ट सांग. असं कोड्यात बोलू नको. त्यो पाक्या तुमच्या पुरीला चंद्र दाखवतोय, मध्येच डोहाळे जेवण घालू नका म्हणजे झालं. तुझ्या मायला तुझ्या कोणाबद्दल बोलतो कळतं का रे तुला? सरपंच, पुरीकडे चौकशी करा, मग भेटू. लते, ए लते, आईला वारा हो. अगं ऐक तुम्ही काय लते, सांगते. कार्टे. काय अगं. गं? काय करताय हे? विचारा त्या पोरीला. लते काय झालं? अहो त्या रिकाम टेकड्या टुकार पोराय बरोबर गावात हिंडत होती. हा? सांगून ठेवतो लते तुला, पुण्यांदी त्यांच्या बरोबर दिसलीस ना तर तंगड मोडून हातात दिन हो. अव्वा? लते काय करत होतीस त्याच्या बरोबर तू शेतात? काही नाही. काय नाही? मग तुझ्या बाला काय सपना दिसलं का? तू आणि तो शेतात होतात ते. माझं प्रेम आहे पक्यावर. काय प्रेम हाय? अगं तुला लाज बीज वाटते का नाही माझ्या समोर सांगायला प्रेम हाय म्हणून? लाज कसली त्यात? मी प्रेम करते. अगं पर तुझा बा कच्चा खाईल तुला आणि त्या पोराला बी. मी लगीन करीन तर पक्याशीच, नाही तर जीव देईन. अरे असले इच्छा नग ग करूस. बर थांब, म्या बघते काय करायचं ते. अगं पण आई, म्या म्हणलं ना तुला म्या बघते म्हणून. पण आता एक कर, कायदीच त्याला भेटू नगस. नाही. अगं तुझा बालही खडूस आहे, गावात ना हाकलून देईल त्याला. कासे, ए कासे, कुठं आहे तुझं कार्ट? का काय केलं त्यानं? नीट समजावून सांग त्याला, नाहीतर गावात राहायचं मुश्किल करून टाकी. ए गाव तुझ्या बापाचं नाहीये, असं हिम्मत तर. ए लय बोललीस तोंडावर, नाहीतर. अहो सरपंच, विषय लांबू नका. समज गाव गोळा होईल. निवडणूक आली या तोंडावर. च्या मायला, माझ्याच घरावर दरोडा टाकायला निघालंय बिन. अहो सांगितलं ना व, निवडणुकीच्या वेळेला नमतं घ्यावं लागतं. चला चला. हॅलो, मी इन्स्पेक्टर बेडेकर बोलतोय. हा धोत्रे सरपंच बोलतोय. बोला सरपंच साहेब, काय काम काढलं आमच्याकडे? अरे त्या दरोड्याचा शोध लागला का नाही? लागेल लागेल. जातील कुठे? तुमचं गाव तर ठीक आहे ना? अहो कसलं ठीक आहे. का, काय झालं? काय झालं म्हणून काय विचारता? अहो आमच्या गावातली 3 माकडं लय माजल्यात, लय उड्या मारायला लागल्यात. हा अहो काल आमच्या पोरीला चिडलं होत्या नी. हा महा टुकार पोट्टेत ते. हा एक काम करा, आमच्या गावात या आणि तुमच्या पोलिशी भाषेत त्यांना समजावून सांगा. आणि तुम्हाला जमत नसेल ना तर आम्ही आमची भाषा वापरतो. हो ठीक आहे, येतो मी. चांगले फटके पडले की नीट होतील हराम. तेवढं आमचं. अहो तुमची सोय होऊन जाईल हो. तेवढं त्या पोरांना पोलिस का दाखवा. मला तर वाटतंय आमच्या गावात पडलेला दरोडा त्यांनीच घातलेला असणार आहे. ठीक आहे, निघतोच मी. माझं म्हणणं काय होतं सरपंच साहेब, आता जी गावातली कामं चाललेत त्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे. कळलं कळलं, आम्हाला सारं कळलं. तुम्हाला नुसती खवखव सुटली. इथं आमची आबरू जायची वेळ आली. आणि मग अहो तसा नव्या सरपंच साहेब. अहो तसं नाही काय. जोपर्यंत त्या रिकाम टेकड्यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत सरपंच गप्प बसणार नाही. हा बरोबर बोललाय गांग्या. हे सगळं कराय हो, पण त्यांचा काय बंदोबस्त केला की नाही? म्हणजे तुम्ही रिपोर्ट केला का काय? मग अरे सोडतो का काय मी? काय धरतो का काय? मेज यंदा सरपंच मेज होणार धोत्र्या.
यंदा सरपंच मीच होणार अरे साल्या इथं एक लाथ घटली तर इथंच करशील आईला पुरं गावच सरपंच व्हायला निघालंय. मला वाटतं सरपंच ही आग त्या कासम पटेलनच लावली असणार. असंच असू शकतं. पाटील पाटील गावात पोलीस आलेत. राम राम सरपंच. काय रे गंग्या लय जोरात राम राम ठोकलास. काय विचार काय? नाही आता विचार तुम्हालाच करावा लागणार. अहो आपलं गाव कशाच जवळ नाही. आता तंटामुक्ती म्हणावं तर सरपंच आणि पाटीलकीचाच वाद आहे. हा ह्या आईला गावात जिकडं तिकडं वादावाद निसता आणि समध्या गावाला दारूचा नाद. काल बायकांनी दारूचा गुत्ता बंद केला ठावाय नव आणि आज सकाळी समध्या बाया मिळून तुमच्या